नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनामा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो. कसे आहात मंडळी? बरे आहात ना? काळजी घ्या सगळ्यांनी. सो मंडळी, आज आहे पगुताईचं लग्न. सो आज ब्लॉग हा इंटरेस्टिंग फॅमिली ब्लॉग होणार. सगळ्यांनी पहा. माझ्यासोबत छोटी कंपनी आहे घरातली. ज्याप्रमाणे नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये पाहत असता छोटी कंपनी ती आहे. सो आपण त्यांच्यासोबत ओळखही करून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा. तर आपण आता छोट्या कंपनीकडे वळूया आणि ते काय म्हणतायत ते पाहूया, कसं एक्साइटमेंट आहे ते. माझं नाव स्वरा गणेश जोशी आहे. माझं नाव रुची विश्वनाथ फुले आहे. माझं नाव रिद्धी गुले आहे. तर आज आम्ही आत्तूच्या लग्नाला आलाय. आम्हाला खूप छान वाटतंय आणि थोडं वाईटही वाटतंय, कारण आत्तू आम्हाला सोडून जाणार आहे, म्हणजे दुसऱ्या घरी जाणार आहे. तर थोडं एक्साइटमेंट पण आहे आणि थोडं असं इमोशनल होतंय खूप. लग्नासाठी आम्ही खूप मजा करणार आहे आणि धमाल करणार आहे. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, ही होती आपल्यासोबत छोटी कंपनी. हा बघा, पजदादाचा मुलगा प्रियांश. त्याला माईक हवं वाटतं. शिवा केल्यानंतर नवरीची गाडी पुढे निघाली. मागून आमचा संपूर्ण परिवार बसने निघाला. ताई, भाऊजी, जिगू, मयंक, अगदी सगळेच हळूहळू दादाच्या दिशेने निघालो होतो. गाडी सोडण्याचा ॲक्च्युली टाईम होता 8:30चा, पण गाडी निघेपर्यंत झाले 9:30 ते 9:45. आणि मग अर्धा ते पाऊण तासामध्ये आम्ही दादरमध्ये पोहोचलो. हॉलवर पोचल्यावर पहिल्यांदा फोटोबा केला आणि मग भाई पण भारी ग देवा, त्याचप्रमाणे महिलाने फोटोशूट चालू केला आणि जोरदार फोटोशूट केला त्यांनी. सर्वे देवे भवतो गन्धार्थपुष्पं समर्पयामि तिलकरक्षार्थं परमेश्वरं देवताभ्यो नमो नमः. सर्वे देवे भवन्तु अक्षरभृङ्गेषि अनन्तरात् अक्षरं समर्पयामि लक्ष्देवताभ्यो नमो नमस्तु. सर्वे देवे भवन्तु अलङ्कारार्थं पुष्पाणि पान्तु समर्पयामि. त्या वटीव ठेवायचं. अलङ्कारार्थं देवताभ्यो नमो नमः. अलंकारार्थम नारायणी नमस्तुते भवन्तु. एखादा एक बेलपत्र ठेवून घ्यायचं. अलंकारार्थम लक्ष्मी देवताय नमस्तु. सर्वारिष देवताभ्यो नमो नमः. सर्वे देवे भो भवन्तु. अलंकारार्थम सूट आणला का? सूट आणले का? देवताय नमस्तु. बरोबर आहे. चला, ओके. आता तुम्ही फक्त असं करा ना, वरदेवाला पाया नाही पडतात. एक उचलत घे. उचल, काय रोखत नाही बघ. काय तुम्ही नका उचल, उचल असं बेट. आवाज आता खोल. अरे वा, सगळं संपवायचं असं भरवल्यासारखं कर. तिकडे बघतो हात काढ. हे काय ऑप्शन करायचं. शब्बास, तू काही सरळ उभी राहणार असं.
ओके ओके मामा तिथे गेले तर ताईकडे ताईला घेऊन येतील ना. कुटुंब पाहिजे हे कुटुंब प्रधानमध्ये सिद्धितं बल ओदरं ग्रामे रञ्जन संसितं शुभमंगल सावधानम राजा आता एक विचार कृष्ण लाभो तई सद्गुरी साधोनी स्थिर करुषणी सारे काय कर समोर बघा उदयचं लग्न अगदी आनंदात आणि उत्साहात अगदी थाटामाटात पार पडलं. पण जे नाही व्हायला पाहिजे होतं तेच झालं. म्हणजेच करवलीची बॅग ही मी कांदिवलीमध्येच विसरलो. त्यामुळे सगळीकडे शोधाशोध चालू झाली. पण करवलीची बॅग काही सापडली नाही. आता मला पुन्हा एकदा कांदिवलीमध्ये घरी जावं. गोष्ट म्हणजे मंडळी त्या दिवशी ट्रेनचा मेगा ब्लॉक होता. आता गेलो तर बहुतेक 7 वाजेपर्यंत येईल की 5 वाजेपर्यंत येईल याचा थांगपत्ता नव्हता. त्याच्यामुळे मी पजदादाला म्हटलं चल आपण बाईकवरून जाऊया. मंडळी आम्ही बरोबर 2:15 म्हणजे 2:15 वाजता दादरवरून कांदिवलीच्या दिशेने निघालो. आणि साधारण 3-3:30 वाजता बरोबर आम्ही कांदिवलीमध्ये पोहोचलो. आणि 3:30 वाजता पुन्हा एकदा बॅग कलेक्ट करून आम्ही दादरच्या दिशेने निघालो. आणि 4:30 वाजता आम्ही हॉलला पोहोचलो. हॉलला पोहोचल्यानंतर ह्या माणसाने आपल्याला 2 तासामध्ये कांदिवली टू दादर प्रवास केला. ही बघा ही बॅग घेण्यासाठी खरंच प्रवास हा खूप कठीण होता. आता आम्ही पळतो आतमध्ये. माझ्या दादाने खूप चांगली ड्रायव्हिंग केली. आता बघा काय चाललंय शूज चेंज करतो. काय जाते पादे मला
मंडळी हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही असं गडबडीमध्ये कधी बॅग विसरलात का हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सो मंडळी इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. काळजी घ्या. आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. सॅम सफरनामा ब्लॉग या. चलो बाय बाय.